ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी वेबसाईटमध्ये सुधारणा करा, काशीनाथ गडकरी। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी वेबसाईटमध्ये सुधारणा करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना गडिंग्लज शहर संघटक काशीनाथ गडकरी यांनी दिले आहे। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी महाराष्ट्र राज्यातील तमाम महिलांना त्यांच्या संसारात मदत व्हावी आणि घरखर्च भागावेत या हेतूने मुख्यमंत्री लाडकी बहीण नावाची योजना राबवून प्रत्येक महिलेला आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावर 1500 रुपये जमा करण्याची योजना सुरू केली। ही योजना प्रभावीपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी गेल्या 8 दिवसापूर्वी शासनाने असे आदेश काढले आहेत की प्रत्येक महिला ही योजनेची लाभार्थी असेल तर केवायसी करणं नियम लागू केला आहेत। त्यासाठी ऑनलाईन वेबसाईट सुरू केली आहे, पण गेल्या काही दिवसापासून वेबसाईट ओपन करून बघितलं की वेबसाईटवर लाडकी बहीण केवायसी होत नाही। अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे लाडक्या बहीण समोर वेबसाईटचे मोठा प्रश्न निर्माण केला आहे। कालावधीचे बंधन देखील आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची मोठी अडचण झाली आहे। बहिणींची अडचण सोडवण्यासाठी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे प्रांत कार्यालयाद्वारे निवेदन दिलं आहे। गडिंग्लज शिंदे शिवसेनेचे शहर संघटक काशीनाथ गडकरी, युवा सेना तालुका संघटक सागर कांबळे, शिवसैनिक प्रकाश पाटील, लक्ष्मण पाचापुरे, मुबारक मुल्ला यांनी लवकरात लवकर वेबसाईटमधील सुधारणा करावी आणि बहिणींसमोरील अडचण दूर करावी अशा मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयाचे महसूल व्यवस्थापक प्रकाश कुंभार यांना दिले आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी वर्षभरापूर्वी लाडक्या बहीण नावाची योजना चालवली। तर त्या पाठीमागे हेतू काय होता की प्रत्येक राज्यातील महिला या संस्थाला मदत व्हावी, त्यांच्या शाळेच्या मुलांना शिक्षणात मदत व्हावी, संस्थाला हातभार लावावे अशा अनेक कारणातून लाडक्या बहीण नावाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावी या हेतूने माननीय एकनाथ शिंदे साहेब लाडकी बहीण नावाची योजना राबवली आणि आधार कार्ड लिंक ज्या बँकेला आहे या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये देण्याची योजना जारी केली आणि आज तर प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। तर ह्या योजनेमध्ये अनेक महिला वर्ग, एका घरामध्ये 4 महिला असेच नोकरदार महिला यांनी सर्व महिलांनी यामध्ये लाडकी बहीण नावाची योजना फॉर्म भरले। तर त्याच्यामध्ये ह्याच्या पुढे सुद्धा गरजू महिलांना लाभ व्हावे आणि योजना कायम स्वरूपी प्रभावीपणे सुरू राहावी यासाठी 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर या दरम्यान KYC सुरू करण्याचे आदेश काढले। तर त्याची लिंकसुद्धा प्रत्येक मोबाईलवर कॅम्प्युटर सुरू केले। तर त्या आधार कार्ड लिंकमध्ये ज्या महिला लाभार्थी त्या महिलेचे आधार कार्ड नंबर किंवा त्याच्या पतीचे आधार कार्ड नंबर हे सगळे नंबर टाकले, ज्या महिलेला OTP जातो आहे आणि OTP गेल्यानंतर त्या महिलेची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरल्यानंतर KYC पूर्ण झाले, सक्सेस झाले असे ह्यामध्ये वेबसाईटमध्ये दाखवले जाते। परंतु गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही वेबसाईट ओपन करून बघितले तर ते एकहीसुद्धा वेबसाईटमध्ये OTP त्या महिलेला जात नाही। अशाप्रमाणे 2 महिन्याची कालावधी आणि 2 महिन्या कालावधीमध्ये हे पूर्ण KYC होणार का हा मोठा प्रश्न महिलांच्या समोर उभा आहे। त्यामुळे मी गडिंग्लज शिंदे शिवसेनेच्या वतीने मागणी केली आहे की राज्याचे महिला बालविकास मंत्री यांनी यामध्ये वेबसाईटमध्ये सुधारणा करावी आणि महिलांच्या जो प्रश्न उभा आहे तो प्रश्न सोडवा अशी मी या प्रांत साहेबांच्या माध्यमातून मागणी केली। या मागणीची दखल घेऊन लवकर वेबसाईट सुधारणा करायची विनंती। जय महाराष्ट्र।